पण कीर्तन जर एका वाक्यात सांगायचं झालं तर भगवंताचं गुणलीला संकीर्तन म्हणजे कीर्तन. नारदांचं एकमेव मंदिर आपल्या पुण्यामध्ये, सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाया आधी आधी. म्हणजे माझ्या शब्दाची कोटी कळते का बघा. आमच्या बाजूने इतकं मोठं सर्कल आहे ना, आणि ते कधी सर्कल हे आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही. पण काही जणांना फक्त विधी म्हणजे उरकाव गुरुजी, कोणाला वेळ आहे इथं फोटो काढायला जायचे, त्या आख्यानामध्ये पद रचना करावी लागते, म्हणजे काव्य रचना करावी लागते. अनेक पद असतात, आर्या, दिंडी, साकी, ओवी, कामदा, झंपा, हे असे सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये काव्य असतात. चोरांनी निज धेनू चोरिल्या, चोरांनी निज धेनू चोरिल्या, याला साकी म्हटलं जातं. हे पद तुम्हाला शोधायचं असेल तर कुठे शोधालो, तर जी काही नाट्यसंगीतामध्ये पद घेतली गेली ती सगळी कीर्तनातूनच घेतली. अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या मुलाला सुद्धा सोडलं, म्हणजे शिक्षा दिली, मुलाला सुद्धा सोडलं नाही. ज्या बाईनं आपल्या जवळच्या 17 लोकांचा प्राण जाताना डोळ्यांनी बघितला, त्यावेळेला सती जाण्याची प्रथा होती. आमच्याकडं सगळे हो, पण आम्हाला रात्रीची झोप लागत नाही. काही वाईट झालं की लगेच आम्ही म्हणतो, हा हे देवा बघ, देवा आम्ही तुझं एवढं केलं पण आमचं असं झालं. तुमच्याच कर्माचं फळ. हे माहिती तुम्हाला कुठे मिळेल? ही सगळी पडले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा, लेट सुधारणे मालेगावचं त्या मुली वास्तविक. पण तरी सुद्धा म्हणणं असं आहे आपल्या शास्त्राचं की शक्ती ही देवता, जन हो. या सगळ्या जनांना एकच सांगणं आहे माझं की आमच्यामधली रणचंडी जर जागी झाली आणि आमच्यामधली शक्ती जर जागी झाली ना, तर कुठल्याच राक्षसाचा इथं निभाव लागणार नाही. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. नमस्कार रसिक प्रेक्षक हो. रोलिंग स्कोपच्या विचार 360 या सेगमेंटच्या या भागात मी गंधाली बेलगावकर बाग आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की या भागाची सुरुवात अशी का? तर याचं कारण असं आहे की आज आपल्याकडे ज्या पाहुण्या आल्या आहेत त्या आहेत नारदीय युवती कीर्तनकार सौ किरण कुलकर्णी. नमस्कार. तर किरणताई या कीर्तन विशारद आहेत आणि त्यांनी वेगवेगळ्या विषयांवरती कीर्तनं केलेली आहेत. संतांची चरित्र, झाशीची राणी, अहिल्याबाई होळकर, नंतर सीतामातेचं चरित्र, असे अनेक विषयांवर त्यांनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर देखील कीर्तनं केलेली आहेत. आणि या संदर्भात त्यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं आहे. तर आज त्यांच्याशी गप्पा मारता मारता आपण कीर्तनाचे वेगवेगळे पैलू उलगडून बघणार आहोत. तर चला तर सुरू करूया आपल्या आजच्या गप्पांना. तर किरणताई, माझा पहिला प्रश्न असा असेल तुम्हाला की कीर्तन हे जर आपल्याला एका ओळीत म्हणजे काय असं सांगायचं झालं तर तुम्ही काय सांगाल? कीर्तन एका ओळीत सांगणंच मुळात खरं कठीण आहे. कारण कीर्तनामध्ये बघायला गेलं तर अष्टपैलू त्याच्यामध्ये आहेतच आणि भरपूर पैलू आहेत. पण कीर्तन जर एका वाक्यात सांगायचं झालं तर भगवंताचं गुणलीला संकीर्तन म्हणजे कीर्तन. बरं बरं बरं, वा, मस्तच. म्हणजे तुमचं एका ओळीत सांगायचं झालं तर भगवंताचं परत एक गुणलीला संकीर्तन म्हणजे कीर्तन. अरे वा, मस्तच. आणि कीर्तन हे आपल्या भारतीय संस्कृतीलाच, कीर्तनामध्ये म्हणजे ही परंपरा जी आपल्याला मिळालेली आहे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. तर तुम्ही नारदीय युवती कीर्तनकार आहात, तर नारदीय संप्रदायाच्या कीर्तन प्रकाराबद्दल किंवा कुठले कुठले कीर्तन प्रकार असतात वेगवेगळे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रकारांबद्दल जर सांगायचं झालं ताई, तर पहिला प्रकार जो आहे तो नारदीय संप्रदाय, दुसरा प्रकार आहे तो वारकरी संप्रदाय, तिसरा प्रकार जो आहे तो रामदासी पठडीतला कीर्तन संप्रदाय, त्याच्यानंतर येतो तो दासगणू महाराजांचा कीर्तन संप्रदाय आणि त्याच्यानंतर येतो तो गाडगे महाराजांनी निर्माण केलेला कीर्तन संप्रदाय. असे बरेच कीर्तन संप्रदाय आपल्यामध्ये आहेत. पण मी नारदीय संप्रदायाची कीर्तनं आजपर्यंत करत आलेली आहे. गेली 15 वर्ष झाले मी नारदीय संप्रदायाची कीर्तनं करते.
म्हणजे बरं. लहानपणापासून मी नारदीय संप्रदायाची कीर्तनं करते. बरं आणि त्याच्यामध्ये ती कीर्तनं शिकत असताना म्हणजे नारदीय संप्रदायाचं कीर्तन शिकणं पण सोपं नाहीये. बरं बरंच कठीण त्याच्यामध्ये परीक्षा आहेत. त्या परीक्षा द्याव्या लागतात. त्या नारदीय संप्रदायाच्या कीर्तनांमध्ये मुळात तुम्हाला अभिनय यावा लागतो. तुम्हाला संस्कृताचं थोडं सुद्धा ज्ञान हवं, तालाचं ज्ञान हवं, शास्त्रीय रागांचं ज्ञान हवं. त्याच्यानंतर छोटे छोटे श्लोक, सुभाषितं या गोष्टींचं सुद्धा तुम्हाला ज्ञान हवं. असं ज्ञान तुम्हाला कुठे प्राप्त होतं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सदाशिव पेठेमध्ये नारद विद्या मंदिर नावाचं कीर्तनाचं मोठं व्यासपीठ आहे, बरं जिथे तुम्हाला कीर्तन शिकवलं जातं. कीर्तन कसं करायचं, नारदीय संप्रदायाचं कीर्तन कसं करायचं. आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिथे फक्त 60 नंतरच्या वयातल्या लोकांना शिकवतात का तर नाही, बाल वर्ग सुद्धा तिथे शिकला जातो. म्हणजे लहान मुलं सुद्धा तिथे शिकतात. कशी शिकतात तर मे महिन्यामध्ये लहान मुलांना शाळेला सुट्टी असते. बरोबर. तर त्या मे महिन्यामध्ये 1 महिना तिथे लहान मुलांना वासंतिक वर्ग म्हणून घेतला जातो आणि त्याच्यामध्ये लहान मुलं सुद्धा कीर्तनामध्ये तयार होतात. आणि तिथून जे कीर्तनाला सुरुवात होते मग ते महाविद्यालय केले. तिथे 5 वर्ष तुम्हाला कीर्तनाचं प्रशिक्षण दिलं जातं. त्या प्रत्येक वर्षी परीक्षा घेतली जाते. मग त्याच्यामध्ये तुम्हाला तालाचं, ज्ञानाचं, वक्तृत्वाचं, अभिनयाचं, संगीताचं ह्या सगळ्याचं ज्ञान प्राप्त होतं. मग तिथून कीर्तनाची आवड माणसाला लागते आणि ती व्यक्ती कीर्तनकार म्हणून समाजामध्ये उदयाला येते. बर बर बर. असे कीर्तनाचे प्रकार सांगितले. नारदीय, वारकरी, रामदासी, त्याच्यानंतर दासगणू महाराजांचा आणि गाडगे बाबांचे असे संप्रदाय आपल्याकडे कीर्तनाचे आहेत. बर बर बर. म्हणजे तुम्ही जे आता हे महाविद्यालयाचं नाव सांगितलं जिथे कीर्तन शिकवलं जातं, तर आणि जसं तुम्ही म्हणलात की लहान मुलांना उन्हाळ्याच्या म्हणजे जसे आपले उन्हाळ्याचे समर कॅम्प सारखं होतं तसं त्यांना तिथे कीर्तन शिकवलं जातं. मला वाटतं ही फार महत्वाची माहिती आहे, कारण की जरी असं कधी झालं की मला कीर्तन शिकायचं तरी आपल्याला पटकन हे माहिती नसतं की आता मी कुठे जावं किंवा कीर्तन शिकण्यासाठी मी कोणाला अप्रोच केलं पाहिजे. तर मला वाटतं ही आपल्या प्रेक्षकांसाठी पण खूप महत्वाची माहिती आहे. तर याच विषयात माझा पुढचा प्रश्न असा असेल की नारदीय कीर्तन जे तुम्ही करता त्याची रचना साधारण कशी असते? एक कीर्तनाचा एक पूर्ण पद्धत आहे, आपण कसं सुरुवात करतो, मध्ये काय असतं, किंवा अनेक वेळा समाज प्रबोधनासाठी कीर्तन वापरलं गेलंय, किंवा जसं तुम्ही म्हणालात कीर्तन, मी आता कुठेतरी वाचलं जेव्हा मी याच्याबद्दल वाचत होते की कीर्तन हा पूर्ण एक एकपात्री प्रयोगच आहे असं म्हणतात. तर मग त्याबद्दल काय सांगणार? ती रचना कशी असते? सुरुवातीला काय, सुरुवातीच्या भागात काय सांगितलं जातं? वास्तविक मगाशी मी जसं सांगितलं की नारद विद्या मंदिर आपल्या भारतामध्ये नारदांचं एकमेव मंदिर आपल्या पुण्यामध्ये. बरं. एकमेव मंदिर नारदांचं भारतामध्ये कुठेही मंदिर नाही. ते मंदिर म्हणजे नारद मंदिर. ज्या नारद मंदिरामध्ये मी स्वतः शिकले ते नारद मंदिर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नारदीय संप्रदायाच्या कीर्तनांमध्ये म्हणजे कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर एकतर पहिले नमनाचे श्लोक म्हटले जातात. म्हणजे गणपती स्तवन, शारदा स्तवन, त्याच्यानंतर नारदांचं स्तवन आणि सद्गुरूंचं स्तवन, हे 4 श्लोक प्रामुख्यानं नारदीय कीर्तनाच्या सुरुवातीला म्हटले जातात. त्याच्यानंतर जे येतं ते जय जय राम कृष्ण हरी, म्हणजे राम कृष्ण हरी, गोवर्धनधर गोपाल नरत गोकुल संकटहारी, जय जय राम कृष्ण हरी, हे पद नमनाचं याला म्हटलं जातं. हे नमनाचं पद म्हणून झाल्यानंतर नुसतं नमनाचं पद म्हणायचं आहे का तर नाही होते. आम्हाला वेगळ्या वेगळ्या रागांमध्ये बांधावं लागतं. वेगवेगळे राग आम्हाला तिथे म्हणजे शिकवले जातात. आम्ही ते आत्मसातही करतो. काही वेळेला आम्हाला त्याला चाली लावाव्या पण लागतात. का? कारण हे पहिलंच पद आहे. श्रोते ज्या वेळेला तुमच्या समोर बसलेले असतात त्यावेळेला त्यांना मंत्रमुग्ध करणं आणि त्यांना कीर्तनाच्या कलेकडे आकृष्ट करणं, असे कुठले राग आहेत ते राग शोधून आम्हाला त्या रागांवरती हे पद त्या रागामध्ये बांधावं लागतं. हे पहिली सुरुवात. त्याच्यानंतर दुसरं जे येतं ते बालकृष्ण चरणी लक्ष लागू दे, म्हणजे भगवंता मी कीर्तन ऐकतीये पण माझं लक्ष हे तुझ्या चरणाशी असू दे, म्हणजे कीर्तनामध्ये लक्ष आमचं असू दे, ते पद म्हणलं जातं. मग ते पद म्हटल्यानंतर सुरुवात होते ती भजनाला.
बरोबर. भजन सगळ्यांकडून म्हणलं जातं. कीर्तनामध्ये महत्वाचं काय आहे तर कीर्तनकार भजन सांगतो आणि श्रोते मनापासून ते भजन म्हणतात आणि तिथेच मंत्रमुग्ध होतात. बरं. ते भजन झाल्यानंतर जय जयकार सगळ्या संतांचा सगळ्या देवांचा झाल्यानंतर येतो तो मूळ अभंग. बर. मूळ अभंग तुम्ही जो समजा एखाद्या वेळेला आम्ही कीर्तनाला गेलो तर आम्हाला विषय दिला जातो किंवा कधी कधी असं सांगितलं जातं की नाही ताई तुमचा जो विषय तयार आहे तो तुम्ही करा. मग आता उदाहरण जर द्यायचं झालं तर सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. सद्गुरूंचं महात्म्य सांगणारा मूळ अभंग मी तो विषय घेतला आणि त्याच्यावर तुकारामांचा अभंग मी निरूपणाला सुरुवात केली, म्हणजे मूळ अभंग ज्याला म्हणतात तो. मग आता या मूळ अभंगाला मला अनुसरून असणारं सूत्रश्लोक घ्यावा लागतो. म्हणजे मूळ अभंगाचं जे काही सार आहे ते सार त्या श्लोकामध्ये असावं लागतं, त्याला सूत्रश्लोक असं म्हटलं जातं. बर. आणि तो सूत्रश्लोक म्हणून झाल्यानंतर सद्गुरूंना नमन करून मी जी आजची कीर्तन सेवा करणार आहे ही सद्गुरुनाथा ही सगळी तुझ्यावरती आधारित आहे, तू मला या कीर्तनामध्ये मदत कर असा नमस्कार करून निरूपणाला आम्हाला सुरुवात करावी लागते. मग निरूपणाला सुरुवात करत असताना तिथं येतो तो पहिला पूर्वरंग. मग त्या पूर्वरंगामध्ये जो मूळ अभंग घेतलाय त्या अभंगाचं विवेचन, म्हणजे आपल्याकडे म्हटलं जातं की तत्वज्ञान अध्यात्म हे सगळं जे काही येतं ते पूर्वरंगामध्ये येतं. सद्गुरू कशाला म्हणतात, सद्गुरू म्हणजे नेमकं काय, सद्गुरू आमच्या आयुष्यामध्ये नेमके कुठले बदल घडवून आणतात, या सगळ्याचं विवचन म्हणजे मूळ अभंगाचं निरूपण. अच्छा. तो मूळ अभंग झाल्यानंतर जे येतं ते मध्यंतरातलं भजन. अच्छा. कारण एवढं तत्वज्ञान ऐकायची आम्हाला सवय नसते आणि त्याच्यामुळे आम्हाला जी कीर्तनामध्ये येऊ नये वास्तविक ती झोप श्रोत्यांना आलेली असते. मग त्यातून जाग करणं, वास्तविक श्रोते त्याच्या जागेवरती जागेच असतात, मला वाटतं इतकं कळेल. श्रोते त्याच्या जागेवरती जागेच असतात पण तरी सुद्धा त्यांना अधिक पद्धतीनं जाग करणं म्हणून मग मध्यंतरातलं भजन. मग मध्यंतरात भजन घेतल्यानंतर कीर्तनकाराला हार आणि बुक्का हे लावलं जातं, घातलं जातं आणि त्याच्यानंतर जे चालू होतं त्याला आख्यान असं म्हणतात. आख्यान. ओके. म्हणजे जे विवेचन पूर्वरंगाचं केलेलं आहे त्याला अनुसरून अशी गोष्ट सांगितली जाते त्याला आख्यान असं म्हणतात. की सद्गुरूंचा महिमा आम्ही ऐकला, मग आता आम्हाला असा प्रसंग सांगा की ज्याच्यातून सद्गुरूंचा महिमा आमच्या लगेच लक्षात येईल, त्याला आख्यान म्हणतात. पण ते आख्यान पण सोपं नाही, त्या आख्यानामध्ये पदरचना करावी लागते, म्हणजे काव्य रचना करावी लागते. अनेक पद असतात, आर्या, दिंडी, साकी, ओवी, कामदा, झंपा हे असे सगळ्या प्रकारचे त्याच्यामध्ये काव्य असतात. म्हणून कीर्तन नारदीय संप्रदायाच्या कीर्तनातलं वैशिष्ट्यच हे की काव्य, संगीत आणि अभिनय या तीन गोष्टींचा मिलाप म्हणजे नारदीय कीर्तन आहे. बरं. मग ती पदरचना करावी लागते, नुसती पदरचना करून चालत नाही. तर आता समजा करुण रस आहे तर करुण रसाला कुठला करुण राग आहे तो राग लक्षात घेऊन त्या पदाला आम्हाला चाल लावावी लागते. वीररस प्रधान प्रसंग आहे, मग वीररसातला राग कोणता आहे तो सोहनी राग आहे. बरोबर. ज्या सोहनी रागामध्ये वीररस दाखवलाय मग त्या रागामध्ये ते पद आम्हाला बांधावं लागतं. बरोबर. किंवा त्याला चाल लावावी लागते. असं सगळं करून जे तयार होतं ना त्याला आख्यान असं म्हणतात. आणि ते पूर्ण आख्यान सांगायचं, त्याच्यात सद्गुरूचा महिमा सांगायचा आणि ते झाल्यानंतर मग कन्क्लुजनवरती यायचं. म्हणून आजच्या मूळ अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी. आणि ते झाल्यानंतर येते ते भैरवी. कारण कुठल्याही कार्यक्रमाचा शेवट करावा भैरवीनं असं आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये सांगितलेले. मग ती भैरवी म्हणायची. भैरवी म्हणल्यानंतर भगवंता हे सगळं मी ऐकले, मग आता मला तू दान काय देशील याच्यातून. तर तुकारामांनी आम्हाला लिहून ठेवलं, हेची दान देगा देवा तुझा विसरण न व्हावा, तुझा विसरण माझ्याकडून होऊ देऊ नकोस, हेची दान देगा देवा म्हणायचं. आणि त्याच्यानंतर जी आहे ती भगवंताची आरती करायची आणि कीर्तनाची समाप्ती. एवढं सगळं कीर्तनामध्ये, एका कीर्तनामध्ये एवढं सगळं एक कीर्तनकार एक पात्री प्रयोग करून
हजारो लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतो, याला कीर्तन कला असं म्हणतात आणि याला नारदीय संप्रदायाचं कीर्तन असं म्हटलं जातं. बर बर. जर म्हणजे बऱ्याच गोष्टी तुम्ही जसं सांगितलं, यामध्ये सगळ्याच गोष्टींचा समावेश आहे. आपण जसं म्हणलो एकपात्री प्रयोगासारखा, तसंच हे जे काव्य प्रकार आता तुम्ही इथे आम्हाला सांगितलेत, तर ते तुम्ही थोड्या सोप्या शब्दात सांगू शकाल का, की काय काव्य प्रकारांमध्ये काय गोष्टी समाविष्ट असतात, किंवा एखादा आम्हाला तुम्ही सादर जरी करून दाखवलं नक्की, तरी नक्की. खूपच आता आपण जर बघितलं तर आख्यानामध्ये मी आता सांगितलं की साकी, सगळ्यांना सुपरिचित साकी आहे. साकी म्हणजे काय तर एक काव्य प्रकार आहे जो गायला जातो, ज्याला कीर्तनी धुमाळी अपेक्षित आहे. त्या कीर्तनी धुमाळीमध्ये ती साकी गायली जाते. म्हणजे चोरांनी निज धेनू चोरिल्या, चोरांनी निज धेनू चोरिल्या, याला साकी म्हटलं जातं. हे पद तुम्हाला शोधायचं असेल तर कुठे शोधालो, तर जी काही नाट्यसंगीतामध्ये पदं घेतली गेली ती सगळी कीर्तनातूनच घेतली गेली. बरं बरं. ही साकी वास्तविक नारदीय संप्रदायामध्ये, साकी हा प्रकार नारदीय संप्रदायाचा आहे, पण आमच्या नाट्यसंगीतामध्ये इतकी आवडली की ती नाट्यसंगीतामध्ये सुद्धा साकी गायली जाते. याला साकी असं म्हणतात. दुसरी जी सांगितलं मी ती आर्या. आर्या ही बारामतीमध्ये असणारे जे मोरोपंत आहेत, त्या मोरोपंतांनी त्यांचं जर महात्म्य सांगायचं झालं तर 108 प्रकारचे रामायण लिहिले मोरोपंतांनी. बापरे. ज्याच्यामध्ये ओष्ठ्यवर्ण नसलेलं रामायण, ओष्ठ्यवर्ण असलेलं रामायण, अशी 108 प्रकारची रामायण आर्या या वृत्तात लिहिली. बरं. आता मला वृत्त म्हणजे काय जर विचारायचं झालं तर या आपल्या 1 तासाच्या याच्यामध्ये हे सगळं होणार नाही, बसणार नाही, कारण कीर्तन हे खूप मोठं प्रकरण आहे. मग त्याच्यामध्ये मोरोपंतांचा अधिकार काय, तर संतांचं वर्णन करावं पंतांनी. अच्छा. इतका मोठा अधिकार मोरोपंतांचा. मग तुकारामांचा अभंग मी घेतलाय आणि मला तुकारामांचं महात्म्य लोकांना समजून द्यायचंय, तर मी काय करेन, तर मोरोपंतांनी लिहिलेली आर्या. भूजल तेज समीरख रवि शशि काष्टादिकी असे भरला, स्थिरचर व्यापुनी अवघा तो परमात्मा दशांगुले उरला. याच्यामध्ये सांगण्याचं तात्पर्य इतकं की भू जल तेज समीरख रवि शशी काष्टादिकी असे भरला. भगवंत सगळीकडे, लाकडात सुद्धा काष्टादिकी असे भरला. मग एवढं सगळं व्यापून सुद्धा तो भगवंत दशांगुले, म्हणजे आपल्या विज्ञानामध्ये सायन्समध्ये जर बघितलं, आम्ही हाताच्या मुठी एकत्र केल्या तर हृदयाचा आकार तयार होतो. मग तो दशांगुले भगवंत कुठे उरलात, आमच्या हृदयामध्ये उरलाय. हे सांगण्यासाठी आम्हाला आर्या खूप झाली. याला आर्यावृत्त असं म्हणतात. आता ओवी, ओवी म्हणजे ज्ञानेश्वरी मधली कुठलीही ओवी, त्याला ओवी असं म्हणतात. की ज्या ओवीमुळे आम्ही जी ओवी प्रमाण मानून आम्ही पूर्वरंगामध्ये आम्हाला जे सांगायचे ते आम्ही सांगू शकतो, त्याला ओवी असं म्हणतात. आणि नंतर येतो तो श्लोक. श्लोक तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे की आपण जेवताना सुद्धा म्हणतो, वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरणो हे जाणी जे यज्ञ कर्म. असे अनेक श्लोक आमच्याकडे आहेत की आम्ही फक्त जेवणापुरतं श्लोक नाही तर आम्ही आमच्या धर्मासाठी सुद्धा काहीतरी करू शकतो, असं वर्णन करणारे सुद्धा आपल्याकडे श्लोक आहेत. म्हणजे धर्माच्या करिता आम्हाशी जगती रामाने धाडियले, ऐसे जाणो निराम भक्त करिता ऐश्वर्य हे लाभले, आता धर्म सख्या पुढतीचा नम्रत्व चेणे असे, इच्छा ही जशी मानसी करीतसे हा देह तुझा असे. आमच्या क्रांतिकारकांनी हेच सांगितलं की हा देह कोणाचा आहे, तर त्यांनी देव देशाला मानलं, हा देह तुझा असे. आणि आम्ही कीर्तनांमध्ये काय सांगतो की हा जो देह दिलाय ना, हा देह तुझा असे. हा देह आम्ही म्हणतो हे माझे ते माझे, सगळं त्याचे, केव्हा काढून घेईल सांगता येणार नाही. म्हणून सावधान होणं हे कुठे शिकायला मिळतं, तर ते कीर्तनांमध्ये शिकायला मिळतं. असे अनेक प्रकार या कीर्तनांमध्ये आहेत जे
की स्वरूपाने सुद्धा दाखवले जातात, जे तुम्हाला वेगळ्या का हे आहे कीर्तनामध्ये, तर समोरचा श्रोता त्याला हे ऐकायलाही आवडतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याकडे इंडियन क्लासिकल म्युझिक थेरपी वापरली जाते. बरोबर. त्याचे सेशन्स असतात, बाहेर आपण त्याचे पैसे देतो, पण या कीर्तनामध्ये तुम्हाला काहीच नाहीये, फक्त तुम्ही जाऊन बसायचे. तुमची म्युझिकल थेरपी आपोआप होणार आहे, तुमचं अध्यात्मज्ञान आपोआप वाढणार आहे, तुम्हाला तत्वज्ञान आपोआप कळणार आहे. बरोबर. तुम्ही बाहेर तेवढ्यासाठी कुठे फिरलात तर हे तुम्हाला असं मिळणार नाही, पण कीर्तनांमध्ये जर तुम्ही जाऊन बसलात ना, तर या जीवाचा उद्धार कसा करायचा इथपासून ते शेवटपर्यंत माझ्या बरोबर कोण येणार आहे इथपर्यंत आम्हाला या कीर्तनांमधून समजून जातं. बर. इतकं महात्म्य या कीर्तनाचं आहे. खरं तर किरणताई, तुम्ही जसं बोललात हे म्युझिक थेरपीबद्दल, माझा पुढचा प्रश्न हाच होता की कीर्तन ह्याकडे आपण थेरपी किंवा आजकालच्या आपल्या जगात खूप कंपॅरिझन आहे, कॉम्पिटिशन आहे, अँझायटी आहे, स्ट्रेस आहे, तर हे सगळं मॅनेज करण्यासाठी आपण कीर्तनाकडे बघू शकतो का? किंवा एक आपल्या आयुष्यात पीस किंवा शांतता आणण्यासाठी आपण कशा प्रकारे कीर्तनाकडे बघू शकतो किंवा त्यातून आपण काय घेऊ शकतो? मी आता तुम्हाला मगाशी म्हणलं त्याप्रमाणे आत्ता जर बघितलं ना तर आपलं जीवन खूप अस्थिर आहे. अगदीच. म्हणजे कोविडमध्ये तर आपण सगळ्यांनी ते अनुभवलं. पण कोविडमध्ये आपण का स्थिर राहिलो, तर त्याचं उत्तर जर द्यायचं झालं ना तर एक म्हणजे काही जणांकडे पैसा व्यवस्थित होता, काही जणांकडे मानसिक शांती होती, ज्यांच्याकडे काहीच नव्हतं त्यांची अवस्था बघण्यासारखी होती. खरंय. पण ती अवस्था त्यातून बाहेर पडण्यासाठी जर तुम्हाला कोणी मदत करणार असेल ना तर ते एक म्हणजे भगवंताचं नामस्मरण आहे. बरोबर. त्या कोविडमध्ये मला असं शब्द बोलावासा वाटतो की त्या कोविडमध्ये आम्हाला भगवंताचं नामस्मरण करायला भगवंतानी भाग पाडलं. कारण त्या भगवंताशिवाय कोणी वाचवणार नाहीये हे त्यावेळेला आमच्या लक्षात आलं. बरोबर. की तोच आहे याच्यातून बाहेर काढणारा आणि याच्यात अडकवणारा सुद्धा. त्यावेळेला आमच्या लक्षात आलं. हे सगळं कीर्तनामध्ये. वास्तविक माझी तळमळ काय आहे की नारदीय संप्रदायासाठी तरुणांना एकत्र करणं, संघटित करणं आणि त्या नारदीय संप्रदायाची ध्वजा ही अटकेपार लावणं, हा जर हेतू चांगला असेल. पण आपल्याकडे कसं होतं माहितीये का, आपल्या मराठी माणूस मागं कुठे पडतो, पाय खेचणं. पण हे सगळं मागं जाऊन तुम्हाला कीर्तनांमधून हेच शिकायला मिळतं की एक कीर्तनकार समाजामध्ये उभा राहतो, तो साधं नाहीये त्याच्यासाठी. अनेक जण वाईट गोष्टी बोलणार आहेत, अनेक जण चांगली गोष्टी बोलणार आहेत, अनेक जण कीर्तनामध्ये अशासाठी येऊन बसतात की काय कीर्तन करती बघते मी, असे सुद्धा आहेत. म्हणजे आम्ही स्वतःला एक स्पर्धात्मक जीवन निर्माण केलंय. वास्तविक कोणाशीच स्पर्धा नाहीये माझी. माझी माझ्या बरोबर स्पर्धा आहे. मी काय करू शकते, मी कुठल्या पद्धतीनं उभी राहू शकते आणि मी कुठल्या चांगल्या पद्धतीनं माणसाला सपोर्ट करू शकते. माणुसकी शिकायची असेल तर नारदीय संप्रदायाच्या कीर्तनांना जाऊन बसणं, मनाची शांतता हवी असेल तर त्या कीर्तनांना जाऊन बसणं, आत्मविश्वास वाढवायचा असेल तर कीर्तनाला जाऊन बसणं आणि आत्मनिर्भर व्हायचं असेल तर नारदीय कीर्तनाला जाऊन बसणं आणि स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल तर कीर्तनाला जाऊन बसणं. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आमच्या या अस्थिर जीवनामध्ये आम्हाला अनेक प्रश्न पडतात. सगळ्यात प्रश्नांची उत्तरं आम्हाला मिळत नाहीत. पण सगळ्या प्रश्नांचं उत्तर जर तुम्हाला हवं असेल ना तर ते कीर्तन आहे. इतकं म्हणजे आपल्या ऋषीमुनींनी म्हणा किंवा भगवंतांनी म्हणा इतकं आम्हाला दिलंय ना, फक्त आम्ही त्या फोकसनी आणि त्या दृष्टीने बघायला पाहिजे. माणसाला दृष्टी चांगली दिली आहे, खरंय, पण माणूस स्वतःचे दृष्टिकोन बिघडून घेतो. दृष्टी दिलीये पण दृष्टिकोन निर्माण करणं याच्यासाठी कीर्तन आहे. बरोबर. आम्हाला दृष्टी दिलीये पण कधी कधी होतं असं की दृष्टी अधू झाली तर आम्ही चष्मा लावतो. पण त्या चष्म्यातून सुद्धा तुम्हाला चांगलंच बघायचं असेल ना तर ती सवय हवी. ती सवय कीर्तनात लागते. आणि चष्मा घालून सुद्धा तुम्हाला वाईटच बघायचंय ना तर मग तिथं कीर्तनही काही करू शकत नाही. माणिकबागेमध्ये तिथे रामनगर म्हणून आहे. तिथे रामाचं मोठं मंदिर आहे. आणि मला कौतुक याच्यासाठी वाटतं की तिथे रोज संध्याकाळी 6 ते 8 हरिपाठ म्हटला जातो. हरिपाठाला कोण उपस्थित असतो? सगळ्या वयोगटातली मुलं अरे वा, त्या हरिपाठाला उपस्थित असतात.
तिथं मी माझ्या मुलाला पण घेऊन जाते, 3 हम्म. वर्षाचाच आहे. त्याला हरिपाठ म्हणजे काय कळत नाही, पण कळत आज तो 3 वर्षाचा मुलगा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण कोण करी, करी? असं तो मला सांगतो. त्याला जर मी विचारलं ना की रुद्रेश हरिपाठ म्हणजे काय रे, हा. आई हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी, एवढं कळलं तरी चिकार आहे आमच्या सारख्यांना. हम्म. हा, खरंय. 3 गोष्टींचा उद्धार करण्यासाठी कीर्तन आहे. एक जड, दुसरं जन आणि तिसरं जीव. बरं. आमच्या देगलूरकरांनी या 3 गोष्टी खूप, देगलूरकर महाराजांनी खूप सुंदर सांगितल्या, की जनांचा उद्धार माऊलींनी केला, जीवाचा उद्धार केला. जीव म्हणजे कोण, रेडा. 2च अक्षर सांगितले, बोलले ऋग्वेदा. हं? हो. त्याच्यानंतर जडाचा उद्धार केला. जड म्हणजे कोण, भिंत, भिंतीवर बसले आणि बसलेत, सांगितलं चालून. चल. हो. हा, पण जनांचा उद्धार करण्यासाठी 9,000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहावी लागली. हम्म. जन म्हणजे कोण, आम्ही. आपण. माणसाचा उद्धार करण्यासाठी एवढं लिहावं लागलं. बरोबर. हा, म्हणजे काय आहे की हे सगळं तुम्हाला मिळवण्यासाठी कुठे जावं लागेल, एकतर कीर्तनात जावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समाधान हे काय आहे हा अनुभव घेण्यासाठी तुम्हाला कीर्तनांमध्येच जावं लागेल. हे बरोबर. तुम्हाला कीर्तनातच मिळणार आहे. ही थेरपी कुठेही मिळणार नाही, नाही. आणि ती सुद्धा फुकट. हो. म्हणजे मी खूप स्पष्ट बोलते, खरंय. हे तुम्हाला दुसरीकडे कुठंच कुठे मिळणार नाही नाही. मिळणार. कारण आज आमच्याकडे सगळे आहे हो, पण आम्हाला रात्रीची झोप लागत नाही. आमच्याकडं सगळे काय नाहीये, आमच्याकडं घरामध्ये 4 गाड्या आहेत, बंगला आहे, सगळं आहे आमच्याकडं. म्हणजे लौकिक दृष्ट्या आम्ही खूप व्यवस्थित होत, पण अलौकिक दृष्टीचा जर आम्ही विचार केला तर काय आहे आमच्याकडे, हम्म. कुठलं भांडवल आहे आमच्याकडे. अहो, टाळ, हातामध्ये टाळ, एका हातामध्ये चिपळी, गळ्यामध्ये तंबोऱ्या, एवढ्याच भांडवलावरती, आणि मुखामध्ये विठ्ठलाचं नाम, एवढ्याच भांडवलावरती तुकाराम महाराजांनी विठ्ठलाला सदैव वैकुंठ गमन करण्याची किमया या तुकाराम महाराजांनी केली. आपल्याकडे आहे त्यातलं काही? आमच्याकडे काहीच नाही. आम्ही साधं देवाला नमस्कार सुद्धा करत नाही, वास्तविक बघायला गेलो तर. ना का तर नाही बाबा, आमच्याकडे वेळच नाही. मग याला वेळ आहे ना, मग या भोजनाच्या अगोदर भजन आहे आणि भोजनाच्या नंतर पण भजन आहे, हे आम्ही का विसरतो? जे तुम्हाला हे शरीर दिले, ज्यानं दिले, त्याची कृतज्ञताच आम्ही विसरलो. बरोबर. मग ती लक्षात आणून देण्यासाठी हे कीर्तन आहे. ही खूप मोठी थेरपी आहे. हे सगळं सांगणं, उदाहरणं देऊन सांगणं, एकच कीर्तनामध्ये शिकवलं जातं, ते म्हणजे भगवंताला विसरू नका काही झालं तरी, कारण तो शेवटपर्यंत तुमच्या बरोबर आहे. आपल्याकडे म्हटलं जातं ना की बायको असेल तर ती उमऱ्यापर्यंतच येईल, मित्र असतील तर ते वैकुंठापर्यंत येतील, पुढं काय? हा प्रश्न कधी स्वतःला विचारलाय आपण की पुढं काय? इवन रात्री ज्या वेळेला आम्ही झोपतो, आम्ही कधी 2 मिनिटं मांडी घालून बसलोय का आणि विचारलंय का मनाला की मी आज दिवसभर काय चांगलं केलं आणि काय वाईट केलं, माझ्या हातून काय चांगलं झालं आणि काय वाईट झालं? हेच आमच्या धर्मशास्त्रात सांगितलंय, पाप आणि पुण्य. पण तुकाराम महाराजांच्या भाषेत जर सांगायचं झालं ना तर तुकाराम महाराज खूप परखर बोलतात की पापाची संचिते देहाशी दंडना, तुझं नारायणा बोल नाही. आमच्या पापाची संचित इतकी आहेत ना की भगवंता तुला दोष देऊन काय उपयोग आहे? आम्ही काय करतो, काही वाईट झालं की लगेच आम्ही म्हणतो हा हे देवा बघ, देवा आम्ही तुझं एवढं केलं पण आमचं असं झालं. तुमच्याच कर्माचं फळ. हे माहिती तुम्हाला कुठे मिळेल ही सगळी? बरोबर. यालाच कीर्तन म्हणतात. फार काही आऊचं बाऊ करण्यासारखं नाहीये. खूप मोठं अध्यात्म आहे बाबा, तत्वज्ञान आहे, ते कसं ऐकायला जावं असं अजिबात कीर्तनांमध्ये नाही. बरोबर. पण किरणताई, हा जो विषय तुम्ही मांडलात आता की हे काही खूप मोठं अध्यात्म आहे की मला समजणारच नाही, असा एक साधारण समज असतो की हे माझ्या वयासाठी नाही आहे बाबा, असा असतोच समज. आणि मे बी ह्या गोष्टी मला एका सर्टन वयानंतर कळल्या तरच ठीक आहे, आत्ता माझं हे काही कळून घ्यायचं वय नाही, असा साधारण एक समज असतो. पण तुम्हाला असं वाटतं का की ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला आधी कळल्या तर तुमचं पुढचं आयुष्य आणखी तुम्ही चांगल्या पद्धतीने घालवू शकता? अगदी बरोबर प्रश्न आहे तुमचा. वास्तविक बघायला गेलं ना तर माऊलींचं उदाहरण घ्या. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली आणि 21व्या वर्षी समाधिस्थ झाले. इथं वय बघितलं का हो? नाही. 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली. आम्हाला 16व्या वर्षी नाक पुसायला सांगितलं तरी सुद्धा आमचा मुलगा त्या पद्धतीनं जाईलच असं नाहीये. आम्ही 16व्या वर्षी काय करतो,
हा आपणच आपल्याला प्रश्न विचारण्यासारखा आहे ना. बरोबर. आम्हाला जर 16व्या वर्षी काही चांगल्या गोष्ट कर असं म्हणायची वेळ आली तर आम्ही पहिले विचारतो चांगली गोष्ट म्हणजे काय. इथून सुरुवात होते आमची. हम्म. हा याला वय नाहीये. बरोबर. जेवढी म्हणून आपल्याकडे गर्भसंस्कार, हम्म. बाल संस्कार, हम्म. लहान मुलांवर संस्कार करणं, हे का अगोदरपासून संस्कार करायचे? मग करूच नका ना संस्कार. हम्म. मग आपण काय म्हणतो, नाही त्याला लहानपणापासून ती सवय आहे. एखादा छान तबला वाजवत असेल, हम्म. तो कधी शिकला नाही. अहो 3 वर्षाचा असल्यापासून हा मुलगा शिकतोय बरं का. मग कशासाठी शिकवता त्याला? 60 नंतर रिटायर झाल्यानंतर शिकेल की तो. हम्म. पण तसं नाही ना. आधी कसं आहे, साधं उदाहरण आहे. आधी तुम्ही पेरलं तर तर उगवणार. उगवणार आहे. हं. अजून एक साधं उदाहरण देते, की बँकेमध्ये तुमचं अकाउंटच नाहीये आणि तुम्ही तुमच्या अडचणीच्या वेळेला बँकेतून पैसे काढायला गेलात, हम्म. तर कुठली बँक तुम्हाला पैसे देईल? हम्म. हा तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरणच कधी केलं नाहीत, तर भगवंत संकटाच्या काळामध्ये कसा येईल? बरोबर. असं नाही आहे आमच्या भगवंताला काहीतरी द्यावंच लागतं तेव्हा तो येतो. हम्म. पण एकदा का होईना तुम्ही त्या भगवंताला मनापासून आवाज दिला तरी सुद्धा तो भगवंत येईल. पण एकदा का होईना तो मनापासून आवाज द्यायला हवा ना. त्याला बरोबर. कळलं पाहिजे की तुला गरज आहे. हम्म. आणि कुठल्याही भक्ताकडे जर तुम्ही बघितलत ना, तर ती भक्ती आहे हम्म. आणि त्या भक्तीमुळे तो भगवंत आक्रोशित झालेला आहे. बरोबर. मग तसं आमच्याकडे पाहिजे. वयाचा संबंधच नाहीये इथं. हम्म. इथं लहानपणापासून ज्ञानेश्वरी शिकवली पाहिजे. ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही. इथे लहानपणापासून आम्हाला रामायणातली गोष्टी सांगितल्या पाहिजेत. इथे लहानपणापासून आम्हाला महाभारत सांगितलं पाहिजे. अर्जुनाला मगाशी म्हणल्याप्रमाणे नातेवाईक आहेत पण कर्तव्य काय आहे, लढणं का ते चुकतायत हे सांगितलं ना भगवंतानी. बरोबर. आणि नुसतं सांगितलं नाही तर सांगितलं कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मग हे आम्ही शिकवतो का? याला वय लागतं का? तू कर्म कर, फळाची अपेक्षा करू नको. काय अजून मोठा उद्देश पाहिजे? बरोबर. पण हे लहानपणापासून जर शिकवलं तर काय वाईट आहे? हम्म. म्हणून मी तुम्ही म्हणलात तसं कीर्तनाचा प्रचार व्हावा म्हणून मी शाळेमध्ये जाऊन पण कीर्तन करते. अरे वा. कारण लहान मुलांना कळलं पाहिजे कीर्तन म्हणजे काय काय. असतं नक्की. मग लहान मुलांना तत्वज्ञान नाही. महाभारतातल्या गोष्टी आमच्याकडे खूप आहेत. मारुतीच्या गोष्टी आहेत की ज्या आपण त्यांना सांगू शकतो. मारुती कसा होता? गदा उचलणारा होता. बरोबर. बरं ती गदा साधी होती का? अशा गोष्टी सांगून आम्ही आमच्या रामायणाचं महात्म्य वाढवू शकतो. वय मॅटरच नाही करत माझ्या दृष्टीने. बरोबर. तुम्हाला जर चांगली पडले वळण इंद्रिया सकळा भावतो निराळा. तुमच्या इंद्रियांना जर एकदा ते वळण पडलं ना तर तुम्ही कधीच भगवंताला नमस्कार केल्याशिवाय बाहेर जाणार नाहीत. तुम्ही कधीच आई वडिलांना नमस्कार केल्याशिवाय बाहेर जाणार नाहीत. बरोबर. ताकद येते तुमच्या मागची शक्ती येते. नक्कीच. ती शक्ती तुम्ही लहान मुलाला सांगताय. बरं आपल्याकडे पूर्वीच्या काळी आजी आजोबा लहान मुलांना घेऊन शुभंकरोती म्हणायचे. मग त्यावेळेला गणपती अथर्व शीर्ष शिकवायचे, राम रक्षा शिकवायचे, मारुती स्तोत्र शिकवायचे. आता आमच्याकडे काय शिकवलं जातं? हा पण प्रश्न आहे की नाही? म्हणजे मी उत्तर देत नाही, मी फक्त प्रश्न उपस्थित करते. त्यामुळे वय मॅटर करत नाही. कुठल्याही वयामध्ये तुम्ही कीर्तनांना जाऊन बसता, कीर्तन समजून घेऊ शकता आणि त्याचा उपयोग 100% तुम्हाला आयुष्यामध्ये होणार आहे. कारण कसं वागायचं, कसं बोलायचं आणि कुठल्या प्रसंगामध्ये धिटानी राहायचं आणि कुठल्या प्रसंगामध्ये उत्तर द्यायचं आणि कुठल्या प्रसंगामध्ये मौन राहायचं हे सगळं शिकवणारं कीर्तन आहे. खरंय. पण तुम्ही जसं म्हणलात की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपल्या संतांनी किंवा आपल्याला वारसाच आहे तो. या सगळ्या गोष्टी आपल्याला आयुष्य कसं जगण्याचा, चांगल्या जगण्याच्या सगळ्या गोष्टी काव्य म्हणा, ओवी म्हणा, या सगळ्या स्वरूपात त्यांनी लिहून ठेवलेल्या आहेत. पण आता कसं होतंय, थोडं काही गोष्टी पॅकेज करून थोड्या वेगळ्या पद्धतीने सांगितल्या की जास्त पडतात. जसं तुम्ही म्हणलात गर्भसंस्कार. आता आपल्याकडे गर्भसंस्कार आधीपासून आहेत, पण कोणीतरी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स तुमच्या बाळाला द्या असं म्हणलं की, किंवा तुम्ही म्हणलात की रोज रात्री किंवा सकाळी आपण बसून असा विचार करतो का की मी काय चांगलं केलं, किंवा आपण ऍटलिस्ट आभार व्यक्त करतो का की हे माझ्याबरोबर चांगलं झालं, किंवा या 4 गोष्टी माझ्या आयुष्यात, किंवा आता ते ग्रॅटिट्यूड म्हणलं की लोक त्याच्याकडे लगेच आय एम ग्रेटफुल फॉर दिस. पण हे जेव्हा असं लँग्वेज मध्ये समजवलं जाते तेव्हा पटकन कळतंय आत्ताच्या पिढीला. पण हेच आपल्या संतांनी लिहून ठेवलेलं आहे ते
अजूनपर्यंत पोहोचत नाहीये, याचं काय कारण असू शकतं? किंवा मग हे संस्कार आपल्या घरात किंवा लहान मुलांना मिळण्यासाठी काही सोप्या पद्धतीने ते त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचा मार्ग आहेत का? याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मार्ग आहेत. मी ऑनलाईन संस्कार वर्गाचे क्लासेस घेते. ज्या लहान मुलं त्याच्यामध्ये ठराविक वयोगट आणि त्या वयोगटांना ठराविक अभ्यासक्रम हा ठरवलेला आहे. अनेक ठिकाणी आपल्याकडे संस्कार वर्गाचे होतात. मुलांसाठी क्लासेस घेतले जातात. नक्कीच. पण आता प्रॉब्लेम असा येतो की मोठ्यांसाठी आपण काय करू शकतो? तर मोठ्यांसाठी कीर्तनच आहे. असं का वाटत नाही तुम्हाला? मान्य आहे की धावपळीचं जीवन आहे, कधी कधी वेळ मिळत नाही, जमत नाही, किंवा मग तुम्हाला ज्या मंदिरात, म्हणून मी मगाशी म्हणलं ना की आठवड्यातून ठरवा ना, 2 दिवस मी या वेळेला मंदिरात जाणार म्हणजे जाणार. मग तिथं कीर्तन सुरू असेल तर तिथे बसा आणि त्या कीर्तनकाराला कीर्तन झाल्यानंतर कीर्तन छान झालं असं सांगा. कारण त्या कीर्तनाच्या पाठीमागं, त्याची एका कीर्तनाच्या पाठीमागं 3-3, 4-4 महिने मेहनत असते. हे एक करू शकतो आपण. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी मगाशी म्हणलं त्याप्रमाणे शाळांमध्ये तर आपण करतोच. बाकीच्या वयांची जी लोक आहेत, आता प्रॉब्लेम कसा झालाय आपल्याकडे की एकतर आपल्याकडे माध्यमं खूप आलीत. पूर्वीच्या काळी ती नव्हती. आता तुम्हाला मोबाईल आहे, घरी टीव्ही आहे, नाही त्या सिरियल्स आहेत. माझा आक्षेप कोणावर नाही, बरोबर. पण माझं म्हणणं आहे किंवा माझं मत आहे की या ज्या आपण सिरियल्स बघतो की नाही, त्याच्यामध्ये चांगलं दाखवा ना. आता झी टॉकीजनी कीर्तनं पण दाखवली जातात, याच्यातला भाग नाही, हे एक चांगले. पण किती जण ती बघतात हो, हाही एक प्रश्न आहे. का तर मगाशी म्हणल्याप्रमाणे कीर्तनांमध्ये अध्यात्म जास्त आहे, हे जास्त आहे असं नाहीये. कधीतरी तुम्ही ते सुद्धा ऐकलं पाहिजे आणि हे सुद्धा बघायला पाहिजे. कारण शेवटी त्या कलाकारांची सुद्धा मेहनत आहे, जे सिरियल्स मध्ये काम करतात, चित्रपटांमध्ये काम करतात. आता परवा दिवशी मी माझ्या वाचण्यात आलं, शरद पोंक्षेंनी खूप छान वक्तव्य केलं बाजीराव मस्तानी या चित्रपटावर. त्यांचं म्हणणं मला खूप पटलं की बाजीराव पेशवे जे होते ते फक्त मस्तानीसाठीच प्रसिद्ध आहेत का? नक्कीच नाही. मस्तानी काही दिवसांसाठी आलेली त्यांच्या आयुष्यामधली व्यक्ती आहे, पण त्या माणसानी शिवाजी महाराजांचं जे काही साम्राज्य स्थापन करण्यापर्यंतची मजल जर कोणी गाठली असेल ना तर ते बाजीराव पेशवे. मग हे आमचा इतिहास आम्हाला हे दाखवलंच जात नाही, आम्हाला नुसत्या लव्ह स्टोरीज दाखवल्या जातात. मग तुम्ही असं म्हणू नका की हल्लीची पिढी ह्याच गोष्टींमध्ये जास्ती लक्ष देते, कारण त्यांना दाखवलंच तेवढंच जातं. मग काय आम्हाला दाखवायचंय? बाजीराव पेशव्यांनी ज्या लढाया केल्या त्या लढाया दाखवा, किती लढाया केल्या, कशा लढाया केल्या. इथं आम्हाला नुसते नाही त्या गोष्टी आम्हाला दाखवल्या जातात. बरोबर. मग तरुण पिढीवरती नावं ठेवण्यात आणि त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात काहीच अर्थ नाहीये. माझं असं म्हणणं आहे, तुम्ही म्हणजे कीर्तनांना का जावं? तुम्ही मगाशी म्हणलात त्याप्रमाणे राष्ट्रीय कीर्तनांमध्ये हेच तुमच्या क्रांतिकारकांविषयींची माहिती सांगितली जाते. मग ती माहिती ऐकल्यानंतर आज माझ्या तरुण पिढीला रक्त सळसळतं की आज यांनी जर एवढं केलंय तर मी तर काहीच करत नाहीये देशासाठी, मग मी काहीतरी केलं पाहिजे. हे या कीर्तनातून होतं. त्याच्यानंतर संत चरित्र ऐकल्यानंतर आम्हाला लक्षात येतं की अरे या संतांसाठी भगवंत आले, आपल्यासाठी का नाही येणार? मग आमचं ध्येय काय राहतं की नाही, आपल्यासाठी सुद्धा भगवंत येईल. मग त्या पद्धतीने आमची वाटचाल चालू होते. आम्ही पुराणांविषयी माहिती सांगतो, आपल्याकडे पुराणं सुद्धा आहेत. मग त्या पुराणांमधून आम्हाला गोष्टी कळल्या जातात की अरे हे असं केल्यामुळे असं झालं. हे सगळं कीर्तनांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतं. नक्की. आम्हाला जर दाखवलं चांगलं, सांगितलं चांगलं आणि ऐकायला चांगलं मिळालं तर माणूस कधीच भरकटणार नाही. पण आत्ता प्रॉब्लेम असा आहे की इतकं मोठं सर्कल, म्हणजे माझ्या शब्दाची कोटी कळते का बघा, आमच्या बाजूने इतकं मोठं सर्कल आहे ना, आणि ते कधी सर्कल हे आम्हाला सुद्धा सांगता येणार नाही. पण मग त्या सर्कलमध्ये जर केंद्रबिंदू म्हणून आम्हाला राहायचं असेल ना, ऐकलं चांगलं पाहिजे, बोललं चांगलं पाहिजे, सांगितलं चांगलं पाहिजे आणि माहिती सुद्धा चांगली घेतली पाहिजे. हे सगळं कीर्तनात आहे. बरोबर. आता तुम्ही तुमच्या याच्यामध्ये सांगितलं की अनेक वेगवेगळ्या विषयांवरती तुम्ही कीर्तनं केलेली आहेत, जसं झाशीची राणी आहे, अहिल्याबाई होळकर आहे. तर या ज्या
स्त्रिया होऊन गेल्या, ज्यांनी खूप कामगिरी केली त्यांच्या आयुष्यात, वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये केली, तर त्यांच्याबद्दल जेव्हा तुम्ही कीर्तन करता तर त्यामागची प्रेरणा काय, किंवा त्यातून म्हणजे ह्या विषयांवरती करावं असं का वाटलं तुम्हाला, आणि त्यातून आजच्या पिढीच्या स्त्रियांना काय संदेश देता येईल असं तुम्हाला? आजच्या पिढीच्या स्त्रियांना संदेश देणं म्हणजे कदाचित काही गोष्टी पटणार नाहीत, पण तरी सांगणं हं. एक कीर्तनकार म्हणून जबाबदारी आहे. वास्तविक अशी चरित्र निवडण्याच्या पाठीमागचं कारण असं की तुम्ही बघा, झाशीची राणी अहिल्याबाई होळकर हं, यांचं चरित्र जर तुम्ही बघितलं हं. तर त्यांचा काळ असा होता की त्यांना घरातून बाहेर पडण्याची सुद्धा त्यावेळेला परवानगी स्त्रीला मुभा नव्हती. नव्हती. चूल मूल इथपर्यंत स्त्री होती, पण तरी सुद्धा धाडसानी पती बरोबर नसताना हं, आपलं साम्राज्य टिकवण्यासाठी युद्ध केलेली जर कोणी स्त्री असेल ना तर ती आहे. हं. बरोबर. आम्ही आत्ताच्या स्त्रियांमध्ये काय प्रॉब्लेम होतो, घर सांभाळा, नोकरी करा, हं. पुन्हा घरी जा, पुन्हा नोकरी करा. आम्ही फक्त याच सर्कलमध्ये फिरतोय, बरोबर. आम्हाला वेगळं काहीच नाहीये. मग विकेंडला एन्जॉय करा, कुठेतरी बाहेर जा, शनिवार रविवार, ते झालं की पुन्हा सोमवारी राडगाडगं आमचं सुरू. पण तसं नाही. अहिल्याबाई होळकरांच्या चरित्रामध्ये जर तुम्ही वाचलत ना हं, तर पेशवे त्यांच्यावरती चाल करून आले होते, कारण वारस कोणीच नव्हता त्याच्यामुळे. हं. पण अहिल्याबाई होळकरांनी काय करावं, स्वतःची 2000 स्त्रियांची पलटण तयार केली त्यांनी हो. आणि युद्धाला तयार झाल्या. आत्ता जर एखाद्या स्त्रीला सांगितलं, आत्ता सुद्धा ती स्त्री करेल, पण तिच्यातली शक्ती जागृत करावी लागेल, म्हणून हे चरित्र सांगणं गरजेचं आहे. हं. अहिल्याबाई होळकरांनी त्यांच्या मुलाला सुद्धा सोडलं, म्हणजे शिक्षा दिली, मुलाला सुद्धा सोडलं नाही. ज्या बाईनं आपल्या जवळच्या 17 लोकांचा प्राण जाताना डोळ्यांनी बघितला, त्यावेळेला सती जाण्याची प्रथा होती, पण तरी सुद्धा अहिल्याबाई होळकर या सगळ्यातून बाहेर पडून त्यांनी आपल्या कर्तव्याला श्रेष्ठता दिली. हं. पण स्वतः सती गेल्या नाहीत. का तर सासऱ्यांना शब्द दिला होता की मी हे साम्राज्य सांभाळेल. सांभाळेन. आणि नुसतं सांभाळणार नाही, काय केलं त्या स्त्रीनं, अनेक घाट निर्माण केले, अनेक मंदिरांचे जीर्णोद्धार केले, हं. अनेक विहिरी तलाव निर्माण केल्या. इतकंच नाही तर साधी गोष्ट आहे, त्या साडीची निर्मिती म्हणजे ते सुद्धा अहिल्याबाई होळकरांनी केलं. म्हणजे दरोडेखोर होते, बरं. त्यांना काय काम द्यावं, तर तुम्ही साडीची निर्मिती, रेशमी साडीची निर्मिती करा, बरं. असं त्यांनी सांगितलं. आणि ती अजूनही त्या ठिकाणी ते काम चालू आहे. हं. इंदोरमध्ये त्यांच्या जयंतीच्या वेळेला मिरवणुका निघतात, हं. अजून सुद्धा तिथं स्त्रियांना ते प्रशिक्षण दिलं जातं आणि त्या प्रशिक्षणाचा उपयोग त्या मिरवणुकांमध्ये त्या स्त्रिया पुढे असतात. अरे वा. एवढं काम अजून सुद्धा इंदोरमध्ये आहे. बरं, मुलगी महाराष्ट्रातली, ती तिकडं गेली हं. इंदोरमध्ये, तिथं काम केलं, पण इंदोरमध्ये बसून त्या स्त्रीनं अख्खा भारत चालवला. हं. मग हे लोकांपर्यंत कळलंच पाहिजे. कळलं पाहिजे. आम्हाला फक्त अहिल्याबाई होळकर हातामध्ये शंकराची पिंड घेऊन तेवढंच एवढंच माहिती. आम्हाला खरी माहिती गोष्ट आहे. आहे, खरी गोष्ट. बाकी त्यांनी काय केलं, पत्र व्यवहार होती त्यावेळेला, तरी सुद्धा नुसतं पत्र मुसलमान राजाला दिलं आणि सांगितलं की मला इथं मंदिर निर्माण करायचंय, तुम्ही स्वतः मदत करा. हं. एका पत्रावरती त्या स्त्रीच्या तिथं मंदिर निर्माण करायला मदत केली. हं. ही ताकद अहिल्याबाई होळकरांची होती. बरोबर. मग तशी ताकद आत्ताच्या स्त्रीमध्ये आहे का? हं. बरं, सगळे धर्म, सगळ्या संस्कृती, सगळे सण, सगळी परंपरा ही जपून, हं. उगीच डोक्यावरचा पदर कधी खांद्यावर आला नाही, हं. तो डोक्यावरतीच कायम राहिला. मग त्यावेळेला ते असं म्हणल्या नाहीत की हे मी का करू. हं. हे सगळं आम्हाला कुठं सापडतं, तर त्या चरित्रांमध्ये सापडतं. हं. मग हे चरित्र मांडावीत, याची माहिती स्त्रियांना व्हावी, हे का करायचं. साधं उदाहरण मी सांगते तुम्हाला. एक खूप छान प्रसंग आहे म्हणजे आयुष्यातला. हं. मला एका आमचे कुलकर्णी म्हणून आहेत, हां, हां. त्यांच्या मुलीचं लग्न होतं, हां. पण त्यांची इच्छा अशी होती की आम्हाला ताई तुम्ही कीर्तनातून जे लग्नाच्या विधी होतात ते त्या विधींची सगळी माहिती आम्हाला सांगा. अरे वा. म्हणजे हल्ली गुरुजी
करायला लागलेत आता, की हा विधी केला की हा का केला बाबा याची माहिती गुरुजी सांगतात. देतात आता. हो. पण काही जणांना फक्त विधी म्हणजे उरकाव गुरुजी, कोणाला वेळ आहे इथं फोटो हा. काढायला जायचे. फोटो काढाच, हम्म. त्याच्याबद्दल आमचं म्हणणं नाहीये. हम्म. पण तुम्ही आयुष्याला सुरुवात करताय हम्म. त्याला काहीतरी अनुष्ठान हवं, नक्कीच. त्यासाठी विधी आहेत. हम्म. प्रत्येक ठिकाणी ते विधी आहेत. मग हे सगळं कधी कळणार? म्हणजे आमच्याकडे श्रीमंती पूजन केलं जातं ना, हम्म. सीमांती पूजन. Yes. त्यावेळेला सची जी इंद्राची पत्नी आहे, तिची पूजा करतात वडील हम्म. मुलीचे. हम्म. कशासाठी? की जी सची आहे ना ती अखंड सौभाग्यवती आहे. होते. मग तसं माझ्या मुलीला राहू दे बाबा. इथपासून सुरुवात आहे आमच्या लग्नाची. हम्म. हा एक म्हणलं त्याप्रमाणे हा एक भाग वेगळा होईल. पण या गोष्टी आता समाजाला सांगणं गरजेचं आहे हो, त्यातल्या त्यात तरुण पिढीला, की विधी म्हणजे वेळ घालवणं नाहीये. गुरुजींना फोन येतो, गुरुजी हा विधीला किती वेळ लागेल? गुरुजी सांगतात 1, 2, 2.5 तास लागतात. नाही विधी नाही गुरुजी, विधी लवकर. असं नाहीये ना. आमची संस्कृती आणि आमचे सण जर आम्ही जपले नाहीत तर आधीच आमच्या संस्कृतीवरती घाला घालण्यासाठी लोक उभी आहेत, ते संधीच शोधतायत. मग आम्ही आमच्या संस्कृतीला याला जपलंच पाहिजे ना. न जपून कसं? हे सगळं या चरित्रांमध्ये येतं. म्हणून ही चरित्र मी जास्ती निवडते, कारण स्त्री आहे म्हणजे एक शक्ती आहे, त्याला शक्तीचं अधिष्ठान आहे. आणि कुठल्याही घरामध्ये जर तुम्ही गेलात ना तर ती स्त्री शक्ती जर जागृत असेल ना तर त्या घरामध्ये कधीच अनिष्ट होत नाही. हे सांगण्याचा प्रयत्न म्हणून ती चरित्र. मग जेव्हा तुम्ही असे वेगळे विषय निवडता तेव्हा ते पूर्ण ते जे कीर्तनाचा फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला काय अभंग म्हणा, भजन म्हणा, ते सगळं तुम्हाला त्याच्यामध्ये बसवावं लागत असेल. म्हणजे ती गोष्ट स्वरूपात सांगणं, काही ठिकाणी विवेचन करणं, म्हणजे सिद्धांत आणि दृष्टांत असे 2 भाग म्हणतात तिथे. तर मग त्याच्यातलं आम्हाला तुम्ही काही सादर करून दाखवू शकता का त्या दोन्ही चरित्रांपैकी एखाद्या कीर्तनाच्या भागातलं? तुम्ही म्हणलात त्याप्रमाणे सादरीकरण जर करायचं झालं तर माझे जे कीर्तनातले गुरु आहेत, मी नारद मंदिरामध्येच मी पण शिकले, पण कीर्तन कलानिधी हरिभक्तीपरायण रामचंद्र बुवा भिडे यांचे जे गुरु आहेत, कीर्तन कलानिधी अनंत बुवा मेहंदळे यांनी एक पद लिहिले जे खूप सुंदर आहे. म्हणजे स्त्रीसाठी आणि स्त्री शक्तीसाठी पद आहे त्यांचं. ते पद खूप छान आहे की शक्ती ही देवता, जन हो शक्ती ही देवता. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की द्विविधा झाली अंतर्बाह्या एक परितत्वता, शक्ती ही देवता. अनंत रूपे घेऊन आली तारा या भक्ता, शक्ती ही देवता, जन हो शक्ती ही देवता. म्हणजे वास्तविक जर बघायला झालं तर मी हा परफॉर्मन्स करते ते याच्यासाठी की आत्ता लेटेस्ट उदाहरण आहे मालेगावचं. त्या मुली वास्तविक हे असं होणं आणि पुरुषी वृत्ती जी आहे ना आपल्याकडे ती वाढत चालली. कारण शेवटी हा कलियुगाचा महिमा आहे. आपल्याला त्या मुलीविषयी तर अत्यंत दुःखद घटना आहे, तिच्याविषयी वाईट आपल्याला वाटणारच, कारण ते छोटंसं लेकरू एक तर गोंडस दिसायला, त्या मुलीला माहिती की आपण काय सहन केलं असेल, काय यातना झाल्या असतील. बर इतकं करून थांबले नाहीत, जीवच गेला त्या लेकराचा. पण तरी सुद्धा म्हणणं असं आहे आपल्या शास्त्राचं की शक्ती ही देवता, जन हो. या सगळ्या जणांना एकच सांगणं आहे माझं की आमच्यामधली रणचंडी जर जागी झाली आणि आमच्यामधली शक्ती जर जागी झाली ना तर कुठल्याच राक्षसाचा इथं निभाव लागणार नाही. पण ती शक्ती, आमच्या आतली शक्ती आम्हाला ओळखण्यासाठी आम्ही कीर्तनांमध्ये जाऊन बसलं पाहिजे किंवा कीर्तनं ऐकली पाहिजेत की जेणेकरून आमच्यात सुद्धा ती शक्ती आहे. कारण आता प्रत्येक स्त्रीला, मग ती लहान असू दे, मधल्या वयातली असू दे किंवा वयस्कर असू दे, कोणीही सुरक्षित नाही असं प्रत्येकाला वाटतं. नक्कीच. म्हणजे आता हे मालेगावचं उदाहरण जर बघितलं तर आज मी सोशल मीडियावरती प्रत्येक अशा गोष्टी बघते किंवा रील्स बघते की आज प्रत्येक जण सांगते की कोणीच कुठल्या मुलीला एकटं सोडायचं नाही आता इथून पुढे. पण तरी सुद्धा त्या मुलीला या समाजामध्ये
आणि त्या वृत्तीपुढे टिकवण्यासाठी प्रत्येक मुलीच्या वडिलांनं तिला कराटे असू दे, स्वतःचं संरक्षण करण्यासाठी असू दे, जे तुम्हाला करता येईल तितकं करा. एक वेळेला त्या मुलीकडून अभ्यास झाला नाही तरी चालेल, पण संरक्षण करून घेणं त्या मुलीचं हे खूप महत्वाचं आहे. म्हणून शक्ती ही देवता द्विविधा झाली अंतर्बाह्य. हा, 2 प्रकारची शक्ती, एक बाह्य शक्ती आहे आणि एक अंतःशक्ती आहे. म्हणून द्विविधा झाली अंतर्बाह्य, पण परी तिचं तत्व एकच आहे. ती एकच तत्वानी आमच्यासारख्या स्त्रियांमध्ये अनंत रूपे घेऊन आली तारा या भक्ता. अनेक रूपाने ती शक्ती या पृथ्वी तळावरती आहे. म्हणजे देवी भागवतामध्ये जर तुम्ही वर्णन बघितलं ना, तर ती शक्ती किती मोठी आहे माहिती आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिच्या तिच्या अंगठ्या पुढे जर उभे राहिले ना, तर ते लहान दिसतात. एवढा तिचा अंगठा मोठा आहे, एवढी ती शक्ती मोठी आहे. हे जर आमच्या शास्त्रामध्ये आम्हाला सांगितलंय, तर असे मला असं वाटतं, म्हणजे कधी कधी हे असं बघितलं की अशा अनेक स्त्रियांना किंवा लहान मुलींना, कॉलेजमधल्या मुलींना एकत्र करावं, संघटित करावं. आणि आमच्या शिवाजी महाराजांनी जसा चौरंग केला होता तसं करायला सुरुवात करावी. आता या पलीकडे याला दुसरा पर्याय नाही. नुसते कॅन्डल घेऊन जाणं आणि त्या पेटवून फिरणं, हे थांबून अशी शिक्षा दिली पाहिजे की जेणेकरून परत कोणाची ताकद होणार नाही डोळे वर करून बघायची. ही वेळ आपल्याकडं आता सध्या आलेली आहे. म्हणून मी मगाशी म्हटलं ना की आपण संघटित होणं हे खूप महत्वाचं आहे. आणि त्यातल्या त्यात स्त्रीनं जागृत राहणं हे पण खूप महत्वाचं आहे. आमच्याकडं मीडिया आहे, मोबाईलमध्ये ॲप्स आहेत, त्या ॲप्समधून तुम्ही कुठे आहात, काय करताय हे सगळं कळते. पण अशी वेळ येते स्त्रीवरती की स्वतःला उठून उभं राहावं लागतं. त्यावेळेला त्या स्त्रीला तिच्या स्वतःतली आतली शक्ती ज्या वेळेला सापडेल ना, त्यावेळेला हे सगळे नराधम तिथल्या तिथं ठार होतील, एवढं मात्र मी 100% सांगते. पण ती शक्ती जाणून घेण्यासाठी, ती शक्ती निर्माण करण्यासाठी आधी काहीतरी अनुष्ठान हवं. आणि ते अनुष्ठान आत्ता म्हणजे त्यांना स्वसंरक्षण प्राप्त करून घेणं हेच खूप महत्वाचे. म्हणून आम्ही अनंत रूपानं या पृथ्वीतळावरती वावरतोय, पण तरी सुद्धा ती शक्ती आमच्यात जागृत आहेत का, तर ती शक्ती जागृत नाही. ती जागृत करणं कुठेतरी हे खूप महत्वाचं आहे. नक्कीच, खूपच महत्वाचा आणि संवेदनशील मुद्दा मांडलात तुम्ही. पण आता आपल्या या सगळ्या कन्व्हर्सेशनमध्ये किंवा डिस्कशनमध्ये आपण जे म्हणतोय की कीर्तनाला येऊन बसलं पाहिजे, नक्कीच अगदी बरोबर आहे. पण आता आजकालच्या काळात स्त्रियासुद्धा 12-12, 14 तास घराबाहेर आहेत, काम करतात आणि ते करणं गरजेचं पण झालंय. जसं आता बदलता समाज आहे, महागाई वाढते आहे, त्या सगळ्याच पार्श्वभूमीवर ते करणं गरजेचं पण आहे. तर मग अशा काळामध्ये आपण कीर्तन काही वेगळ्या पद्धतीने किंवा कुठल्या वेगळ्या माध्यमातून नवीन पिढीपर्यंत पोहोचवू शकतो का? जसं की मोबाईल एक माध्यम आहे. बरोबर. आता आपल्या कीर्तन विश्व म्हणून एक यूट्यूबवरती चॅनल चालू केलं होतं नारदीय संप्रदायाच्या कीर्तनकारांचं. पण कसं असतं ना, दुर्दैव असं होतं की आपण खूप चांगल्या गोष्टी करत असतो, पण काही वेळेला त्या तितक्या वर्कआउट होत नाही. ते कीर्तन विश्व याच्यावरती जवळपास 6 ते 7 हजार कीर्तनकारांची कीर्तनं झाली. पण ते चॅनल आता हॅक केले काही दुष्ट लोकांनी आणि त्या चॅनलवरती असलेले सगळे कीर्तनं गेलेत. तुम्ही म्हणजे त्यांची टॅगलाईनच होती, घर बसल्या कुठेही कधीही आनंदाने कीर्तन ऐकू शकता. आता परिस्थिती अशी झाली आहे की पुन्हा हे कीर्तनांचे रेकॉर्डिंग्स करणं आणि पुन्हा कीर्तनकारांना नवीन नवीन विषय देणं आणि पुन्हा कीर्तनं करून घेणं, म्हणजे पुन्हा हे सगळं करण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे हे अति लेटेस्ट उदाहरण आहे म्हणून मी सांगितलं. आता आमच्यासारखे जे तरुण पिढी आहे, ती पिढी मीडियांचा वापर आम्ही जास्ती करतो. त्यामुळे माझ्या डोक्यामध्ये असं म्हणजे संस्कार वर्ग ऑनलाईन घेणं हे आहे, शाळेमध्ये जाऊन कीर्तनं करणं, त्याच्यानंतर असे काही सेशन्स घेणं की जेणेकरून कीर्तन आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचतील, किंवा कंपनीमध्ये जाऊन असे काही लेक्चर्स देणं की ज्याच्यामुळे मानसिक अस्थिरता आहे, आत्मविश्वास कमी आहे, निगेटिव्हिटी खूप वाढली आहे, कामाचं प्रेशर आहे, आम्हाला नाही कीर्तनाला ऐकायला वेळ मिळते, तिथे जाऊन काही लेक्चर्स देणं. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची म्हणजे आपण आता सगळेजण आवडीने बघतो ते म्हणजे रील्स.
त्या रील्स पण निर्माण करणं हम्म. हे आमच्या पुढे पण होतं असं की त्या 1 सेकंदाच्या रील्समध्ये नेमकं काय सांगितलं गेलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची अशी की रील्स पण आम्ही करू, हम्म. पण त्या रील्स फक्त पुढे ढकलण्यासाठी जर असतील तर त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे मला सगळ्यांना हे अपील करायचे की जर कीर्तनं आमच्या या चॅनल्सवरती आम्ही टाकली तर तुम्ही ती कीर्तनं बघणं, त्याच्या खाली कमेंट्स देणं, ते शेअर करणं आणि ते चॅनल सबस्क्राईब करणं हे खूप महत्वाचे. ही नक्कीच. पुष्टी आम्हाला नक्कीच. मिळाली पाहिजे, म्हणजे हे सगळं व्यवस्थित पुढे जाईल. नक्कीच. आता आपण या विषयाच्या शेवटच्या प्रश्नाकडे वळतो आहेत आजच्या आपल्या भागाच्या. कारण की कीर्तन खरं तर हा खूप मोठा विषय आहे आणि जसं तुम्ही म्हणलात की एका एपिसोडमध्ये तो इतका सखोल कव्हर करणं तसं अवघड आहे. पण तरी या शेवटचा प्रश्न मला असा विचारावासा वाटतो की आमच्या श्रोत्यांसाठी, म्हणजे आता कीर्तनातून तुम्हाला एखादा अनुभव जर आलेला असेल असा, किंवा काय त्यांना कानमंत्र तुम्ही द्याल की त्यांची ती शांतता आयुष्यातली, जो पीस म्हणतो, वेलबिंग आपण जो म्हणतो, तो ते मेंटेन ठेवू शकता, यासाठी एक छोटा शकतील त्यासाठी एक छोटासा कानमंत्र तुम्ही काही देऊ शकता का आमच्या श्रोत्यांना? कानमंत्र जर द्यायचा झाला ना तर तो एकच आहे, जो माऊलींनी दिला सगळ्यांना. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे. मुखाने भगवंताचं नाम घेणं आणि त्या भगवंताचाच मी आहे आणि माझाच भगवंत आहे या उक्तीप्रमाणे वागणं आणि आपल्या स्वतःचा उद्धार करून घेणं. आणि दुसरा कानमंत्र जो सगळ्यात मोठा, जग कुठेही चाललेलं असलं तरी सुद्धा मी माझ्या संस्कृतीला, माझ्या परंपरेला, माझ्या विचारांना, माझ्या मताला धरून ठेवणं आणि त्याचा सार्थ अभिमान बाळगणं, हा खूप मोठा कानमंत्र आहे. नक्कीच. कारण आमची हिंदू धर्माची जी संस्कृती आहे ती सनातन आहे, जी चिरकाल आहे. त्या संस्कृतीला जरी आम्ही धरून राहिलो ना तरी सुद्धा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये काहीही कमी पडणार नाही, असा माझा अनुभव आहे. म्हणजे फार मोठा अनुभव नाहीये, पण तरी सुद्धा जो आत्तापर्यंत अनुभव घेतेय तो अनुभव इतका सुंदर आहे. कदाचित माझ्यासारखीला मी फक्त कीर्तनच करते, म्हणजे लौकिक शिक्षण झालं असून सुद्धा मी कीर्तनच करते. कदाचित मला IT-तल्या स्त्रीपेक्षा किंवा पुरुषापेक्षा कमी पैसे मिळत असतील, पण आज माझ्याकडे जे समाधान आहे ना ते समाधान कदाचित त्यांच्याकडे नसावं असं मला वाटतं. पैशांमध्ये मोजायला गेला तर समाधान कधीच मिळणार नाही, पण अध्यात्म, कीर्तन आणि भगवंत याच्यामध्ये जर समाधान मोजायला गेलात ना तर ते कधीच कमी पडणार नाही. सिद्धांत आणि तत्वज्ञान या 2 गोष्टींमध्ये जर माणूस जगला ना तर सिद्धांत म्हणजे जीवन आहे आणि दृष्टांत म्हणजे अनुभव आहे. नक्कीच. या 2 गोष्टी एकत्र केल्या ना तर माणसाला आयुष्यात काहीही कधीही कमी पडणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की सद्गुरूंशिवाय या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट करू नका, जेणेकरून तुम्हाला कुठेतरी अडचण येईल आणि ती अडचण निवारणच होणार नाही, असं कधीच होणार नाही. त्यामुळे सद्गुरूंना आपलंसं करा, भगवंत आपोआप तुमच्याकडे येईल, तुम्हाला भगवंतापर्यंत जायची गरज लागणार नाही. हा खूप मोठा कानमंत्र आणि महत्त्वाचा. नक्कीच. मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना सुद्धा या कानमंत्राचा नक्कीच उपयोग होईल. किरणताई, तुम्ही आमच्याकडे आलात आणि कीर्तन या विषयातले अनेक पैलू उलगडून दाखवलेत. ते पूर्ण होणार नाही आहे, ते खूप मोठं आहे कीर्तन या विषयावर बोलणं, पण तरी अनेक पैलू या छोट्याशा एपिसोडमध्ये तुम्ही उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुम्हालाही हा एपिसोड नक्कीच आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. हा एपिसोड कुठल्या स्टुडिओमध्ये शूट झाला होता असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर हा आहे हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ आणि या स्टुडिओचा ॲड्रेस तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. जर तुम्हालाही असे काही पॉडकास्ट शूट करायचे असतील किंवा जॅमिंग करायचं असेल तर नक्कीच तुम्ही या स्टुडिओला भेट द्या किंवा इथे तुम्ही तुमचं शूट करू शकता. यांची टीम अगदीच कोऑपरेटिव्ह आहे आणि ॲम्बियन्स पण खूप छान आहे. धन्यवाद.